शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नौदल आणि राज्य शासनाकडून संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार। नवीन पुतळा उभारण्यासाठी ही समिती नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मालवणमधील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आज सत्ताधारी पक्षाचंच आंदोलन। अजित पवार गट महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढलं पत्र। राजकोट किल्ल्यावरील सुरक्षा वाढवली। सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयाचे 30 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार। तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा। पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीवेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले। एकाच वेळेला पाहणीसाठी आल्यानं राडा। 2 तासानंतर तणाव निवळला। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल। एकेकाला घरामध्ये खेचून रात्रीतूनच मारून टाकीन। पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची मविया आंदोलकांना धमकी। 1 सप्टेंबरपासून सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। मविया नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवे पर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मविया आक्रमक। आमच्याकडे फक्त 6 फुटांचीच परवानगी मागितली। नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला, कल्पना नव्हती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांचा अजब दावा। बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडून केसरकरांना समज। सूत्रांची माहिती। शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सरकारची प्रतिमा मलिन। कारवाईची घोषणा नको, कृती करा। शिंदेंच्या केसरकरांना सूचना। चंद्रपूर वणी परिसरात कोळशाचा काळाबाजार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण। कोळसा खाणीच्या मालकांकडून सत्ताधारी विरोधक हप्ते वसूल करतात। वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांसोबत स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप। केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक। संगीता ठोंबरेंसह ड्रायव्हर जखमी। ठोंबरेंवर केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य। महाजनांच्या मध्यस्थीनंतर मुंबईमध्ये सुरू सरपंचांचं आंदोलन स्थगित। कॅबिनेट बैठकीमध्ये मानधनवाढीचा निर्णय घेणार, महाजनांचं आश्वासन। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये काल मंत्री परिषदेची बैठक। मिशन 2047 बाबत महत्त्वपूर्ण चर्चा। 100 दिवसांमध्ये कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार। मुंबई महानगरपालिकेमधील 2000 शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर। निर्णय बदलल्यानं नाराजी। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता। पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामधील मुलाचा पासपोर्ट आणि परत करा, अग्रवाल कुटुंबियांची मागणी। पीओपीच्या गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नागपूर महानगरपालिकेला आदेश।